बातमीने माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही असं भुवया उंचावणारं विधान जयंत पाटलांनी केलं। राजू शेट्टींना उद्देशून केलेल्या या वक्तव्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। दरम्यान जयंत पाटलांनी आपल्या वक्तव्यावर आता स्पष्टीकरण दिलंय। त्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही। कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे। यांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा। आता काय आहे की आमचा एवढा दारुण पराभव झालेला आहे, आम्हालाच आता खात्री वाटायला लागली की आम्ही जे सांगतो त्याच्यावर लोक विश्वास ठेवत नाही। राजू शेट्टींना उद्देशून त्याच्या आधी मी बरंच भाषण केलेलं आहे आणि त्यात मी म्हटलेलं आहे की तुम्ही आमच्या बरोबर राहिला असता तर आता लोकसभेत खासदार म्हणून गेला असता आणि तिथं हा प्रश्न मांडला असता। आता त्यांचा कदाचित आमच्यावर विश्वास नसेल म्हणून ते आमच्या बाजूने उभे राहिले नसतील। त्यामुळे मी त्यांना म्हटलं की माझ्यावर काही विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही। तर त्यांचंच ते पूर्वी काही काळापूर्वी म्हणणं होतं। त्यामुळे त्याचा अर्थ इकडे पक्षात जाणार का तिकडे पक्षात जाणार असा काढण्याची काही आवश्यकता नाहीये।